नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 113 ते 123 ओव्यांच्या सहवासात जाऊया. ह्या ओव्यांमधनं ज्ञानोबाराय आपल्याला मार्गदर्शन तर करणार आहेतच, पण त्याचबरोबर भक्ती सुखामधून द्वैत आणि अद्वैत ह्यांचा जो एक खेळ चालतो, प्रेमाने त्याच्यातून भगवंत आणि भक्त, भक्त आणि भगवंत एकमेकांशी खेळ खेळतात, ती जी गोडी आहे ती ज्ञानोबारायांनी इतकी छान टिपली आहे आणि आपल्यासाठी उघड केली आहे. माऊली हो, चला त्याचा आनंद घेऊयात. ऐके द्वैताचा ठावोची फेडी, ते ब्रह्मविद्या किजेल उघडी, तरी अर्जुनू पढिये ही गोडी नासेल हन. श्रीकृष्णांच्या अंतःकरणातला हा विलक्षण भाव ज्ञानोबारायांनी टिपलाय. ते म्हणतात, अद्वैत, त्या ठिकाणी द्वैताला जागाच नसते, असं हे अद्वैत. आणि ही अद्वैत रूपी ब्रह्मविद्या मला अत्यंत जो प्रिय आहे, त्या अर्जुनासमोर जर का मी प्रगट केली, तर ह्या अद्वैताचा जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा रस चाखता चाखता ह्या अर्जुनाला ज्या सगुणाची गोडी आहे, ह्या सगुण साकारावर त्याचं जे प्रेम आहे, ते प्रेम खचितच नाहीसं होईल. त्याला अद्वैताची गोडी लागेल. जीव ब्रह्मस्वरूप कसा होतो आणि त्यात तो स्वतःचं अर्जुनपण विसरून जाईल. त्याची सगुणाची आवड नाहीशी होईल. तरी अर्जुनू पढिये ही गोडी, ही म्हणजे सगुणाची, नासेल हन. म्हणोनी ते तैसे बोलणे नव्हे, सपातळ आड लावणे. ज्ञानोबाराय म्हणतात, श्रीकृष्णांचं बोलणं कसं, तर अर्जुनाची सगुणाची गोडी नाहीशी होऊ नये म्हणून नव्हे, सपातळ आड लावणे. म्हणून जणू काही त्यांनी द्वैत आणि अद्वैताच्या मध्ये एक पातळ पडदा लावला आणि त्या पडद्यामुळेच सगुणातलं द्वैतातलं जे प्रेमसुख आहे ते भोगता यावं, त्याचा आनंद घेता यावा म्हणून अर्जुनाचं मन थोडंसं वेगळंच ठेवलं. म्हणजेच थोडक्यात अर्जुनामध्ये त्याचं अर्जुनपण शिल्लक ठेवलं. नाहीतर अर्जुनपणच भगवंत स्वरूप झालं असतं तर हे प्रेमसुख घेणार कोण. जया सोहम भाव हा अटकू, मोक्ष सुखा लागोनी रंकू. तयाची दिठीचा झणे कळंकू, लागेल तुझ्या प्रेमा. ज्ञानोबाराय त्यांचं मनोगत व्यक्त करतायत. ते म्हणतात, श्रीकृष्ण अंतःकरणात म्हणतायत, काय म्हणतायत, तर सोहम भाव हा अटकू. सोहम, तो मीच आहे. हा जो भाव आहे, ह्याच्यामध्ये आज मी माझ्या आराध्य देवतेचा उपासक, सेवक, साधक, मला भक्त व्हायचंय आणि ह्या भक्तीतलं प्रेमसुख अनुभवायचंय. त्या प्रेमसुखामध्ये सोहम भावो हा अटकू. हा सोहम भाव अडथळा निर्माण करेल, तो अडथळा आहे. श्रीकृष्ण म्हणतायत, मोक्ष सुखा लागोनी रंकू, तयाचिये दिठीचा झणे कळंकू.
अरे, ज्यांना मोक्ष सुखाची हाव आहे, मोक्ष सुखाकरता ते अगदी दीन झालेत, रंकू झालेले आहेत. मोक्ष म्हणजे काय? तर जीवाचं ब्रह्मस्वरूप होणं, ब्रह्माशी ऐक्य पावणं. अशासाठी जे उतावीळ झालेले आहेत त्यांची दृष्टी तुझ्या प्रेमाला लागेल, असं श्रीकृष्ण आपल्या अंतःकरणात म्हणतायत. तयाची दिठीचा कलंकू लागेल तुझिया प्रेमा, विपाये अहंभाव ययाचा जाईल, मी तेची हा जरी होईल, तरी मग काय किजेल एकलेया. वा वा माऊली, काय ज्ञानोबारायांनी हा प्रसंग टिपलाय हो. ज्ञानोबाराय म्हणतायत, अहो चुकून विपाये अहंभाव ययाचा जाईल, अहो चुकून अद्वैत रूपी जीव ब्रह्मैक्य रूपी ज्ञानाचं श्रवण केल्यावर चुकून ह्या अर्जुनाचा अहंभाव निघून जाईल, आणि हा अहंभाव निघून गेल्या गेल्या मी तेची हा जरी होईल, आणि हा मीच होऊन जाईल, माझ्याशी एकरूप होऊन जाईल, तरी मग काय किजेल एकलेया. मग मी एकटा काय करू हो, मला एकट्याला कसं करमणार. काय भगवंत आणि भक्तामधलं प्रेम आहे. भगवंताच्या ठिकाणी भक्ताबद्दल असलेलं हे प्रेम ज्ञानोबारायांनी टिपलंय. ज्ञानोबाराय म्हणतायत, अंतःकरणामध्ये श्रीकृष्ण म्हणतायत, हे अद्वैत रूपी ज्ञान अर्जुनाने श्रवण केलं आणि माझ्याशी तो एकरूप झाला तर माझं कसं होईल, मला कसं करमणार, मी एकटा पडेल. दिठीची पाहता निविजे, का तोंड भरोनी बोलीजे, ना तरी दाटुनी खेव दिजे, ऐसे कोण आहे. अहो, या सगुण साकार परमात्म्याला श्रीकृष्णाला दिठीची पाहता निविजे. नुसतं डोळ्यांनी पाहिलं ना तरी समाधान होतं, बोलायची आवश्यकताच नाही. नुसतं डोळे भरून पाहणं, का तोंड भरोनी बोलीजे. आणि अगदीच बोलण्याची संधी जर मिळाली तर खूप समाधान होईल. इतकं तोंड भरून बोलता येईल, भर भरून बोलता येईल. आणि अगदीच नाही, ना तरी दाटुनी खेव दिजे, ऐसे कोण आहे. आणि अगदीच नाही तर ज्याला अत्यंत कडकडून आलिंगन देता येईल, ज्याला मिठी मारता येईल, असा अर्जुनाशिवाय मला दुसरा कोण आहे. काय हे अर्जुनाचं भाग्य. आपण आपल्या मनात कल्पना करावी की माझं जे आराध्य देवता आहे त्या देवतेसाठी मी सुद्धा या अर्जुनासारखाच परमप्रिय हो. माझ्या ही आराध्य देवतेला, परमात्म्याला असं वाटू दे की अरे मी कधी याला बघीन, कधी याच्याशी मन मोकळं बोलीन, कधी याला मिठी मारीन. आपुलिया मना बरवी, असमाई गोठी जीवी, ते कवणेंसी चावळावी, जरी ऐक्य जाहले. या काकुळती जनार्दने. ज्ञानोबाराय म्हणतात, या काकुळती जनार्दने, अन्योपदेशाचेनी हातासने, बोला माझी मन मने, आलिंगू सरले. अर्थात भगवंत म्हणतायत, मनात विचार करतायत की अर्जुनाचं आणि माझं जर एकरूपता झाली, संगम झाला, तर माझ्या अंतःकरणामध्ये त्याच्याशी जो सुखसंवाद साधायचा आहे, माझ्या अंतःकरणातल्या गुज गोष्टी ज्या माझ्या अंतःकरणात आता राहू शकत नाहीयेत, मी त्या मनामध्ये ठेवू शकत नाहीये, त्या गोष्टी मला जर अर्जुनाला सांगायच्या आहेत, आणि असा हा प्रेमळ फक्त अर्जुनच आहे माझ्यासाठी, तर अशी ही जिव्हाळ्याची गोष्ट तो माझ्याशी एकरूप झाला तर मी कोणाला सांगणार. ते कवणेंसी चावळावी, जरी ऐक्य जाहले. आणि हा विचार मनात आल्यावर हा जनार्दन श्रीकृष्ण परमात्मा व्याकुळ झाला.
त्याचं मन व्याकुळ झालं. म्हणून परमेश्वराने एक युक्ती केली. काय युक्ती केली? माऊली हो, एखादी गोष्ट समोरच्याला सांगायची आहे, पण त्या सांगण्यामधलं प्रेमही टिकवून ठेवायचं आहे, त्याचं लक्षही आपल्याकडे लागेल असंही टिकवून ठेवायचं आहे. अशा वेळी आपण एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचा, तिसऱ्या वस्तूचा उल्लेख करून त्याला सांगतोय असं दाखवावं, असं परमेश्वराच्या मनात आलं. अन्योपदेशाचे नि हातासने. भगवंतांनी अशी युक्ती केली की अर्जुना, हे मी तुला सांगतोय, पण हा उपदेश मी दुसऱ्या कोणाला तरी करतोय. म्हणजेच हा योग मार्ग ज्याच्यातून अद्वैत प्रगट होतं, जीवाचं ब्रह्माशी ऐक्य होतं, हा जो उपदेश मी तुला आता सांगणार आहे तो मी तुलाच सांगतोय, पण मी दुसऱ्या कोणासाठी तरी सांगतोय. अशा युक्तीने, अशा हातोटीने मी सांगतो. आणि असा मनातल्या मनात विचार करून भगवंत मनातूनच अर्जुनाच्या मनाला प्रेमाने आलिंगन देत होते. बोला माझी मन मने आलिंगू सरले. म्हणजेच थोडक्यात माऊली हो, काही वेळा आपण सुद्धा आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण करून मनातल्या मनातच खुश होतो. मनानेच आपल्या मनाला, मनानेच त्याच्या मनाला आपण आलिंगन देतो. भगवंतांचंही तसंच झालं. त्यांनी आपल्याच मनातल्या मनात विचार करताना, स्वतःशीच बोलताना आपल्या मनाने अर्जुनाच्या मनाला आलिंगन दिलं. अशी ही भगवंतांची अवस्था झाली. हे ज्ञानोबारायांनी आपल्यासाठी टिपलंय. हे परिसता जरी कानडे, तरी जाण पार्थ उघडे, कृष्ण सुखाचेची रूपडे वोतलेगा. ज्ञानोबाराय म्हणतायत, हे ऐकताना जरा वेगळंच वाटेल, विलक्षणच वाटेल. हे परिसता जरी कानडे, तरी जाण पार्थ उघडे. पण ही गोष्ट उघड आहे की हा जो पार्थ आहे, हा जो अर्जुन आहे, हा श्रीकृष्णांचा अत्यंत जवळचा आहे. आणि किती जवळचा आहे तर श्रीकृष्णांना आपला आत्मा, श्रीकृष्णांना आपला आत्मा, त्या आत्म्याच्या ठिकाणी त्यांना जो आनंद होतो, त्यांना जे सुख वाटतं, त्या आनंदाची, त्या सुखाची साक्षात सगुण साकार मूर्ती म्हणजे हा अर्जुन आहे. तरी जाणपा पार्थ उघडे, कृष्ण सुखाचेची रूपडे. ह्या सुखाचं नावच ज्ञानोबारायांनी कृष्ण सुख ठेवलेलं आहे. साक्षात श्रीकृष्णांना होणारं, स्वतःपाशी होणारं जे सुख ते कृष्ण सुख. त्या कृष्ण सुखाचं जे सगुण साकार रूप त्यांच्या समोर आहे, तो म्हणजे हा अर्जुन आहे. काय ज्ञानोबारायांनी आपल्या समोर दृश्य मांडलेलं आहे. हे असो वयसे चिये शेवटी, जैसे एकची विये वांझोटी, मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे. ज्ञानोबारायांनी ह्या ओवीतून एक विलक्षण उदाहरण दिलंय, एकदम वेगळं उदाहरण दिलंय. आणि जणू काही त्या उदाहरणाची योजना करताना एक दृश्य आपल्या समोर ते साकारतायत. ते म्हणतात, हे असो वयसे चिये शेवटी, जैसे एकची विये वांझोटी. आज स्त्रीला मूल, आपल्या पोटी मूल जन्माला जे येतं, ते जन्माला येण्याच्या दृष्टीने जी नैसर्गिक रचना आहे, जडणघडण आहे, त्याच्यामध्ये काही ठराविक वयाची मर्यादा आहे. त्या मर्यादेमध्ये स्त्रीला मातृसुख भोगता येतं, मातृसुख तिच्या वाट्याला येतं. पण ते वय निघून जायला लागलंय.
ते वय निघून जायला लागलंय आणि आता मातृसुख मला मिळेल का नाही आणि जणू काही मिळणारच नाही. सर्व आशा संपुष्टात यायला लागल्यात, मावळून जायला लागल्यात आणि आता जणू काही अशा टप्प्यावर ती माऊली पोचलीये की ज्या ठिकाणी तिने आता आशा सोडूनच दिलीये की मी मातृत्वाचा आनंद घेऊ शकेन. आणि अशाच वेळी तिला जाणवावं की अरे मी आई होणार आहे. तो क्षण माझ्या आयुष्यात आला तर त्या माऊलीला किती आनंद होणार आहे. कल्पना करू आपण. अनेक वर्ष ज्या माऊलीनी वाट पाहिली की मी आई होणार आहे, ती आशा मावळली आणि तो क्षण आलाय. तो आनंद तिच्या मनामध्ये सामावणार नाही. तो आनंद तिच्या मनामध्ये सामावणार नाही आणि तो आनंद त्रैलोक्याला सांगू. या आनंदात नाचावंसं वाटेल. आज ती अवस्था या ठिकाणी ज्ञानोबारायांना दिसतीये की आनंदाची ही अवस्था आहे. नुसता आनंद होणं नाही तर तो अशा वेळी होणं आणि मग जो होणारा आनंद आहे त्याची पराकोटीच वेगळी आहे. तैसे जाहले श्री अनंता, असं ह्या अनंताला झालंय, असं ह्या श्रीकृष्णाला झालंय. ऐसे तरी मी न म्हणता जरी तयाचा न देखता अतिशयो येथ. ही ज्ञानोबारायांची आपल्यावर फार मोठी कृपा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, आज जर का मी हे बघितलं नसतं, श्रीकृष्णांना हा असा आनंद होतोय हे जर का मी बघितलं नसतं तर तुम्हाला सांगू शकलो नसतो, त्याचा उल्लेख करू शकलो नसतो. माऊली हो, ह्याच ठिकाणी ज्ञानोबाराय याचा अर्थ उघडपणे सांगतायत की मी सद्गुरु कृपेने ही ज्ञानेश्वरी सांगत असताना हे श्रीकृष्ण परमात्म स्वरूप साक्षात माझ्या समोर आहे आणि त्यांना झालेला आनंद साक्षात ज्ञानोबाराय बघतायत. जरी तयाचा न देखता अतिशयो येथ. आणि ज्ञानोबारायांना आश्चर्य वाटतंय, हा एवढा आनंद श्री अनंताला झालाय. पहा पाम नवल कैसे चोज, के उपदेशू केउते झुंज, परी पुढे वाल भाचे भोज, नाचत असे. ज्ञानोबाराय म्हणतायत, खरं तर अहो काय विलक्षण प्रसंग आहे. अहो युद्धाचा प्रसंग आहे हो, पण ह्या युद्धाच्या प्रसंगामध्ये हा काय उपदेश. आणि समोर श्रीकृष्ण सुखाची साक्षात मूर्ती अर्जुन, त्याच्या समोर भगवंत आनंदाने अंतःकरणात नाचतायत. त्यांना आनंद झालाय, त्यांना या संवादाचं सुख मिळतंय. आणि ह्याचं कारण एकच आहे, या परमात्म्याचं या पार्थावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे हा युद्धाचा प्रसंग ते विसरलेत आणि या उपदेशाच्या निमित्ताने एक वेगळाच आनंद ते घेत आहेत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.